समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा मसीहा, कर्तव्यदक्ष, अभ्यासू, शांत, संयमी, प्रेमळ, निष्ठावंत, जनसामान्यांसाठी तत्पर, कार्यशील असं लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय आशिष गायकवाड उर्फ सनी यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय दीपक परीट मेहरबान व सनी प्रेमी, भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली। पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेची 10वी निकालाची उच्चांकी टक्केवारीची प्रथा कायम राहिली असून भिलवडी सेकंडरी स्कूलचा 10वीचा निकाल 96.70% लागला आहे। यामध्ये तब्बल 12 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत। नुकत्याच झालेल्या 10वीच्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024चा ऑनलाईन निकाल प्रसिद्ध झाला असून महाराष्ट्र राज्याचा निकाल 95.81% लागला आहे। तसेच कोल्हापूर विभागाचा 97.45%, सांगली जिल्ह्याचा 96.66%, तर पलूस तालुक्याचा 98.20%, तसेच भिलवडी सेकंडरी स्कूलचा 10वीचा निकाल 96.70% लागला आहे। या परीक्षेसाठी भिलवडी सेकंडरी स्कूलचे 182 विद्यार्थी बसले होते। पैकी 176 विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले। यामध्ये कुमार पुष्कर राजू वारते हा विद्यार्थी 97.60% गुण मिळवून प्रथम आला, तर कुमारी तनिष्का गणेश गायकवाड ही विद्यार्थिनी 94.40% गुण मिळवून द्वितीय व कुमार समर्थ सूर्यकांत पवार हा विद्यार्थी 94.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावत सर्वसाधारण मध्ये बाजी मारली आहे। मागासवर्गीय मध्ये कुमार पुष्कर राजू आरते 97.60% गुण मिळवत प्रथम, कुमारी दीप्ती रणजित आरते 92.20% गुण मिळवून द्वितीय, तर कुमारी श्रुतिका शिवाजी कुकडे या विद्यार्थिनीने 91.80% गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकावला। तसेच यावर्षी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून तब्बल 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे यांनी दिली आहे। विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल तसेच संस्थेच्या सर्वोत्कृष्ट निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे, सचिव मानसिंग हक्के यांच्यासह सर्व संचालक, विश्वस्त, आजीव सदस्य यांनी गौरवोद्गार काढून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी पालक व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व उत्साह दिसून आला। विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करीत गावासह भिलवडी शिक्षण संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे। यशस्वी विद्यार्थ्यांचे भिलवडीसह परिसरातून अभिनंदन केले जात आहे। मी कुमारी तनिष्का गणेश गायकवाड, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीची विद्यार्थिनी। आताच 10वीचा रिझल्ट लागला। मला 94.40% मार्क्स पडले। आमच्या विद्यालयात द्वितीय क्रमांक आला। ह्याबद्दल मला खूपच आनंद होतो आणि या माझ्या घवघवीत यशामध्ये माझ्या शाळेचा तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचा यांचे खूपच मला योगदान मिळाले आणि माझ्या यशाच्या श्रेय माझ्या शाळेला मी देते आणि भावी वाटचालीमध्ये माझ्या शाळेच्या शिक्षणाचा आणि सर्व शाळेमध्ये झालेल्या संस्कारांचा मला खूपच फायदा होईल अशी ग्वाही देते। माझे नाव समर्थ श्रीकांत पवार। आज 10वीचा निकाल लागला, त्यात मला 94.20% पडले। त्यात सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन, नंतर स्कॉलर बॅच, नंतर सराव परीक्षा या सर्व परीक्षांचा शिक्षकांचा प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि सर्व शिक्षकांनी सर्व मुलांना वैयक्तिक मार्गदर्शन पण केले। त्यामुळे शाळेचे आणि सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार। मी इयत्ता 10वीचा क्लास टीचर। माझं नाव शिकलगार PR। गेले कित्येक वर्ष मी 10वीलाच क्लास टीचर आहे। यावर्षीची बॅच म्हणजे अतिशय सामान्य कुटुंबातली अशी ही बॅच होती। विद्यार्थी तसे सामान्यच होते, पण शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय मोरे सर, उपमुख्याध्यापक तेली सर आणि पर्यवेक्षक सावंत सर यांच्या मार्गदर्शनामध्ये
यावर्षी 10वी डचा निकाल हा अतिशय चांगल्या पद्धतीचा लागलेला आहे आणि यामध्ये वेळोवेळी पालक भेटी देऊन देखील पालक शाळेमध्ये येऊन आपल्या विद्यार्थ्यांची चौकशी करत होते। याचा देखील फार मोठा या निकालामध्ये सहकार्य झालेला आहे। त्यामुळे विद्यार्थी देखील अभ्यासाला लागले आणि विद्यार्थ्यांचा निकाल हा अतिशय सुंदर आणि चांगला अशा पद्धतीनं सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीचा 10वी डचा लागलेला आहे। धन्यवाद। मी श्री TS पाटील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गेली 15 वर्ष मी सेमी इंग्रजीचं अध्यापन करतो। सायन्स हा विषय मी शिकवतो आणि यावर्षीची जी बॅच होती ती सर्वसाधारण बॅच असताना सुद्धा यावर्षी मुलांचा निकाल हा 10वी अ वर्गाचा 100% लागलेला आहे आणि यासाठी सगळे विद्यार्थी आणि एक स्कॉलर बॅच यावर मी काम केलं। ते काम करत असताना पालकांचा विद्यार्थ्यांचा मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातून हे यश बघायला मिळतंय। आज पहिल्या नंबरचा विद्यार्थी 97.60% मार्क मिळवतोय। याचा अर्थ अतिशय चांगला प्रयत्न त्याचा आहे आणि या पाठीमागं पालक आणि आम्ही सर्व शिक्षक आमचा सर्व स्टाफ त्याचबरोबर मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक त्याचबरोबर संस्था पदाधिकारी या सर्वांचं यश हे मी मानतो। मी सदामते SJ सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी येथे गणित या विषयाचं इयत्ता 10वीसाठी मी मार्गदर्शन करत आहे, अध्यापन करत आहे। आपल्या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या संस्थेनं या ठिकाणी गणित लॅब जे बनवलेले आहे त्याच्यामध्ये गणित लॅबची निर्मिती कशा पद्धतीने करावी वगैरे यासाठी मी सरांना वगैरे मार्गदर्शन केलं आणि गणित लॅब चांगल्या पद्धतीने बनवलेले आहे। इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत या गणित लॅबमध्ये विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीनं गणित सोपं कसं जाईल त्याच्या कृतीवरती भर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। त्यामुळे गणिताची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल। चालू वर्षी जो निकाल लागलेला आहे गणिताचा तो अतिशय चांगला लागलेला आहे। यामध्ये सर्व गणिताचे शिक्षक यांचं सर्वांचं अगदी 5वी पासून 10वीपर्यंत जे गणित शिकवतात या सर्वांचं असं मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे। त्याचबरोबर जे 10वीला अप्रगत विद्यार्थी आहेत अशा अप्रगत विद्यार्थ्यांचे आम्ही जादा तास घेऊन त्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या पालकांना बोलावून देखील आम्ही अप्रगत विद्यार्थ्यांच्या मध्ये कशा पद्धतीनं प्रगती करावी लागेल याचंही मार्गदर्शन आम्ही पालकांना देखील पालक सभेच्या निमित्तानं आम्ही करून दिलं आणि त्यामुळंच यावर्षी गणिताचा निकाल किंवा टोटल शाळेचा निकाल हा अतिशय चांगला लागलेला आहे आणि यामध्ये सर्वांचंच अगदी आमच्या भिलवडी शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व संचालक असतील सर्व पदाधिकारी असतील या सर्वांचं या ठिकाणी याच्यामध्ये मोलाचं असं योगदान मिळालेलं आहे आणि त्यामुळंच हा निकाल आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही लावू शकलो। मी विजय तेली उपमुख्याध्यापक सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी। आज माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 म्हणजे इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आपल्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीला या परीक्षेमध्ये उज्ज्वल असं यश संपादन करता आलेलं आहे। या परीक्षेसाठी एकूण 182 विद्यार्थी बसलेले होते, त्यापैकी 176 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि अशा प्रकारे शाळेचा एकूण निकाल 96.70% इतका लागलेला आहे। जे अनुत्तीर्ण 6 विद्यार्थी झालेले आहेत या अनुत्तीर्ण 6 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांना ATKT प्राप्त झाले म्हणजेच हे विद्यार्थी 11वीमध्ये प्रवेश घेऊ शकतात। शाळेचा लागलेला हा जो उज्ज्वल निकाल आहे या निकालामध्ये आमच्या शाळेमध्ये राबवले जाणारे जे विविध उपक्रम आहेत त्या उपक्रमांचा फार मोठा वाटा आहे। यामधील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे साप्ताहिक परीक्षा। आमच्या विद्यालयामध्ये दर रविवारी प्रत्येक विषयाचे 2 विषयांचे पेपर जे ते पेपर घेतले जातात। अशा प्रकारे संपूर्ण वर्षभर या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते, त्यामुळे संपूर्ण वर्षभर विद्यार्थी अभ्यासात गुंतून राहतो आणि त्याचा परिणाम हा शाळेच्या निकालावरती निश्चितच होत असतो। आज जो निकाल लागलेला आहे या निकालामध्ये आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आमचा आहे की ज्यामध्ये आम्ही 6माही परीक्षा झाल्यानंतर
सामायिक परीक्षेच्या निकालावरून सर्वसाधारणपणे 80% वरती असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची एक स्वतंत्र बॅच, जिला स्कॉलर बॅच असं म्हणतो, ते आम्ही तयार करतो आणि त्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक मार्क्स कसे मिळवता येतील याविषयीचं मार्गदर्शन आमचे सर्व विषय शिक्षक करत असतात. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी 2 किंवा 3 विषयामध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची एक स्वतंत्र बॅच ते बॅच करतो की जिला स्वप्रगत किंवा फिनिक्स विद्यार्थ्यांची बॅच असं आपण म्हणतो. या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी त्या विषयामध्ये कशा प्रकारे पास होतील आणि पास होण्यासाठी त्यांना काय करावं लागेल याविषयीचं मार्गदर्शन आमचे सर्व शिक्षक करत असतात. अशा प्रकारे या प्रगत आणि अप्रगत विद्यार्थ्यांच्या बॅचला मार्गदर्शन केल्यामुळे एक शाळेची गुणवत्ता तर वाढतेच, त्याबरोबर शाळेचा जो निकाल आहे तो निकालसुद्धा वाढण्यास यामुळे मदत होते. यावर्षीचा हा जो निकाल आहे या निकालामध्ये सर्वसाधारण प्रथम 3 क्रमांक ज्या विद्यार्थ्यांचे आलेले आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत. पुष्कर राजीव आरते या विद्यार्थ्याला 488 गुण 500पैकी मिळालेले आहेत. 97.60% गुण प्राप्त करून या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यानंतर कुमारी तनिष्का गणेश गायकवाड या विद्यार्थिनीला 472 गुण 500पैकी मिळालेले आहेत. 94.40% गुण मिळवून ही विद्यार्थी द्वितीय आलेली आहे. त्यानंतर कुमारी समर्थ सूर्यकांत पवार या विद्यार्थ्याला 471 500पैकी गुण मिळालेले आहेत. त्याने 94.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशा प्रकारे या शाळेच्या उज्ज्वल निकालामध्ये या विद्यार्थ्यांनी मानाचा जो तुरा आहे तो तुरा खोललेला आहे. या शाळेच्या उज्ज्वल निकालामध्ये आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक संजय मोरे सर, पर्यवेक्षक आदरणीय विनोद सावंत सर, भिलोडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विश्वाजी चितळे, उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर बाळासाहेब चोपडे सर, त्याचप्रमाणे सचिव मानसिंग हाके सर आणि सर्व संचालक मंडळाचं आम्हाला वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन की ज्या मार्गदर्शनामुळं आम्ही हे यश संपादन करू शकलो. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी भिलोडी शिक्षण संस्था आणि सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलोडीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि या यशामध्ये आम्हा सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करणारे आमचे भिलोडी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि या निकालामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते म्हणजे सर्व या विद्यार्थ्यांचे पालक की ज्या पालकांनी केलेल्या सहकार्यामुळे सुद्धा या निकालामध्ये आम्हाला सातत्य राखता आलं. अशा प्रकारे या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि नमस्कार. HSC परीक्षा मार्च 2024 व SSC मार्च 2024 परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये इयत्ता 12वीचा निकाल लागला. याही निकालामध्ये सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलोडी या विद्यालयाचा निकाल आर्ट्स विभाग 80%, कॉमर्स विभाग 80%, विज्ञान विभाग 100% इतका लागलेला आहे. त्याचबरोबर सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलोडी या विद्यालयाचा SSCचा जो निकाल आहे तो निकाल 96.70% इतका लागलेला आहे. अतिशय उच्चांकी असा हा निकाल लागलेला आहे. त्याचबरोबर भिलोडी शिक्षण संस्थेचे इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल या विद्यालयाचाही निकाल 100% इतका लागलेला आहे. या विद्यालयाचा गेली सातत्यानं 10 वर्ष झाले 100% निकाल लागलेला आहे. या उत्कृष्ट आणि उच्चांकी निकालासाठी मी प्रथमतः या विद्यालयातील सर्व विद्यार्थी, सर्व तज्ञाचे मार्गदर्शक, मुख्याध्यापक, या दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक या सर्वांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. सन 2023-24 हे भिलोडी शिक्षण संस्थेचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षामध्ये गेली वर्षभर आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी अतिशय प्रामाणिकपणे या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावे घेत आहेत. अगदी 1951 पासून ते 2023 पर्यंत
या 75 वर्षाच्या कालखंडातील सर्व माजी विद्यार्थ्यांचे मेळावे आम्ही आयोजित केलेले आहेत. हे करत असताना खूप अगदी रविवार सुद्धा या शिक्षकांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर आपले जे ज्ञानदानाचं काम आहे तेही काम अतिशय प्रामाणिकपणे केलेलं आहे हे आम्हाला यातून दिसून येतं. कारण गेले 75 वर्ष सेकंडरी स्कूल बिलोडीचा निकाल हा अतिशय चांगलाच आहे. याही वर्षी तो चांगला लागलेला आहे. कारण बिलोडी शिक्षण संस्थेनं गेले कित्येक वर्ष अनेक विद्यार्थी घडवलेले, अगदी उत्तम इंजिनियर्स बनलेले आहेत, डॉक्टर्स आहेत, जिल्हाधिकारी आहेत, न्यायाधीश आहेत, वकील आहेत, उत्तम शेतकरी आहेत, उत्तम उद्योजक आहेत, व्यापारी तयार केलेले आहेत. हे सर्व श्रेय हे बिलोडी शिक्षण संस्थेला जातं. आणि याही वर्षी मी सर्व पालक बंधू भगिनींना नम्र असं आवाहन करतो की 10वीचा निकाल लागलेला आहे, परंतु 10वीचा निकाल लागल्यानंतर बरेचसे पालक हे कोल्हापूर, इचलकरंजी, लातूर, सांगली या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतात. परंतु यावर्षी आम्ही JK अकॅडमी कराड आणि बिलोडी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं विजन अकॅडमी सुरू केलेली आहे. या विजन अकॅडमीमध्ये अतिशय तज्ज्ञ असे मार्गदर्शक आपण उपलब्ध करून दिलेले आहे, सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लॅब आपल्या बिलोडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूलच्या अतिशय चांगल्या आहेत. या सर्वांचा लाभ आपण त्या विद्यार्थ्यांना करून घेणार आहोत. याही वर्षी आपण या विजन अकॅडमीच्या वतीनं अतिशय चांगला उच्चांकी निकाल आहे तो निकाल पुढच्या वर्षी तुम्हाला दिसेल. आपण आपल्या पल्ल्याचा प्रवेश आपल्या बिलोडी शिक्षण संस्थेच्या या विभागामध्ये घ्यावा असं मी नम्र असं आवाहन करतो. हा जो उच्चांकी निकाल आहे हा उच्चांकी निकाल मिळण्यासाठी, उच्चांकी निकाल लागण्यासाठी बिलोडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विश्वाजी चितळे, उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे, संस्थेचे विश्वस्त आदरणीय श्री गिरीजी चितळे, डॉक्टर सुहास जोशी, श्री अशोक चौगुले, त्याचबरोबर बिलोडी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यमान संचालक या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बिलोडीचे मुख्याध्यापक श्रीयुत संजय मोरे सर, उपमुख्याध्यापक श्रीयुत विजय तेली सर, पर्यवेक्षक श्री विनोद सावंत सर, त्याचबरोबर इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या टोंडपे टीचर, त्याचबरोबर माझे सहकारी सहसचिव KD पाटील सर, सर्व आजीव सदस्य या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर हा निकाल उच्चांकी लागण्यासाठी या दोन्ही विद्यालयातील माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर विद्यार्थी, पालक या सर्वांचं सहकार्य लाभलं आणि म्हणूनच हा निकाल आपल्याला दिसतोय. या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, आभार मानतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.